साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे। योगेश्वरी देवीच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती अवघ्या वर्षभरापूर्वी जिल्हा धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत करण्यात आली होती। मात्र सन 2016 साली अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीनं यावर आक्षेप नोंदवत तत्कालीन सचिव राहिलेले आणि आता त्यांना सन्मानपूर्वक सचिव पदावर आरूढ केलेले भगवानराव शिंदे बाप्पा व मंदिराचे मुख्य पुजारी सारंग पुजारी यांनी सदरील कार्यकारिणीवर आक्षेप घेत हे प्रकरण न्यायालयात नेलं। त्या ठिकाणी न्यायालयानं सन 2016 सालची देवस्थान कमिटीची घटना मान्य करून पुजारी असलेले सारंग पुजारी यांना त्यांचे हक्क अबाधित ठेवत नूतन म्हणजे गतवर्षी नियुक्त केलेली कार्यकारिणी रद्द ठरवत जुन्याच म्हणजे सन 2016 साली अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीला पुन्हा अधिकार बहाल केले असून 9 महिन्याचा कार्यकाल हाकण्यासाठी तहसीलदार व संस्थांचे अध्यक्ष विलास तरंगे यांनी बहाल केले आहेत। त्यासंबंधीची महत्त्वपूर्ण बैठक आज देवस्थान कमिटीत पार पडली। त्या अनुषंगानं आम्हालाच कारभार हाकण्याची संधी देण्यात आल्याचं नूतन सचिव भगवानराव बाप्पा शिंदे व सारंग पुजारी यांनी सांगितलं। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। योगेश्वरी विश्वस्त मंडळाची बैठक जे अध्यक्ष आहेत तहसीलदार महोदय यांनी बोलवली होती, त्याचा विषय काय होता आणि कशाच्या अनुषंगाने ती बैठक होती आणि काय काय निर्णय त्यामध्ये झाले? आज माननीय तहसीलदार अध्यक्ष योगेश्वरी विश्वस्त मंडळ अंबाजोगाई यांनी बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये हायकोर्टाचा जो निकाल आलेला आहे ट्रस्टच्या बाबतीत, त्या निकालाच्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला जुन्या ट्रस्टींना बोलवलं। 2016मध्ये जे ट्रस्टी होते 16 जण, त्याच्यामध्ये मी स्वतः सचिव होतो आणि बाकीचे सगळे माझे सहकारी, या सगळ्यांनाच तहसीलदार साहेबांनी आज बैठकीला बोलवलं होतं आणि हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे पुढील 9 महिन्यासाठी आम्हाला पुढील कारभार करायला सांगितलेलं आहे। आम्ही पूर्वीप्रमाणे जे काम मंदिरामध्ये केलेलं आहे, भक्तांसाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही पुढे कंटिन्यू करत आहोत आणि अधिक काही करता येत असेल तर तेही आम्ही करण्याचा या 9 महिन्यामध्ये प्रयत्न करू। या 9 महिन्यामध्ये आम्हाला अधिकृतपणे आपल्या मंदिराची घटना तयार करावायची आहे, ती घटनाही आम्ही तयार करू आणि आजची बैठक तहसीलदार साहेबांनी बोलवल्याबद्दल आणि हायकोर्टाचा त्यांनी सन्मान केल्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। प्रामुख्यानं ही जी काही उठाठेव किंवा ही जी काही घडामोड आहे, ही घडामोड खऱ्या अर्थानं तुमच्यामुळं झालेली आहे, कारण नुकताच 8 तारखेला जो निकाल आलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने ही पूर्ण घडामोड झालेली आहे। तो नेमका निकाल काय होता, काय सांगतोय आणि तुमच्या अधिकाराबद्दल काय मत आहे? प्रथमतः आज दिनांक 16 तारखेला देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब यांनी 2016ची जी विश्वस्त मंडळी आहे यांना आज प्रथम बैठकीस बोलवलं व बैठक संपन्न झाली। याचं जो इतिहास आहे तो 2001 पासून चालू होतो। 2001ला माननीय जिल्हा न्यायालय अंबाजोगाई यांनी योजनेच्या संदर्भात प्रकरण त्यावेळेस रिमांड बॅक केलेलं होतं। पुजारी आणि जुनी विश्वस्त मंडळी यांनी एक योजना तयार करण्यासाठीचा तो आदेश होता। त्यानुसार इन्क्वायरी नंबर 257 पुजारी आणि जुने ट्रस्टी यांनी BDACC यांच्याकडे एक अर्ज दाखल केलेला होता आणि तो अर्ज 2016 साली त्या प्रकरणामध्ये पुजाऱ्याची बाजू न ऐकता त्यावेळेसचे जे ACC आहेत यांनी पुजाऱ्यांना संधी न दिल्यामुळं त्याच्यामध्ये पुजाऱ्यांच्या सर्व अधिकारांवर, त्यांचे हेरिडेटरी राईट्सवर ही बाधा आलेली होती। त्या नाराजीने पुजारी मंडळ हे 2016च्या योजनेच्या विरोधात माननीय जिल्हा न्यायालय अंबाजोगाई इथे त्यांनी प्रथम अपील तिथं केलं होतं, परंतु तिथे युक्तिवाद होऊन इथल्या न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला व त्या नाराजीने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी तिथं फर्स्ट अपील केलं। या फर्स्ट अपीलमध्ये पुजाऱ्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत युक्तिवाद केला व विश्वस्त जे 16 जे जुने विश्वस्त आहेत यांच्यामार्फत युक्तिवाद तिथे झाला
व तिथे पुजारी मंडळांनी आपले निजामकालीन जे हेरिडिटरी राईट्स आहेत या बाबतीत तिथे सर्व पुरावे सादर केले व प्रथमतः नॅचरल जस्टिसच्या कायद्यान्वये त्यांना 2016 साली त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय दिला. या अशा प्रमुख 2 मुद्द्यांवरती उच्च न्यायालयाचा निकाल दिनांक 6/5/2025ला जाहीर झाला की त्यामध्ये प्रकरण हे BDSCCकडे रिमांड बॅक करण्यात आलं व पुजाऱ्यांना तिथं आपले राईट्स त्या नवीन योजनेमध्ये इन्क्लूड करण्यासाठी त्यांनी जी ऑर्डर केलेली आहे. आणि या 9 महिन्याचा तो कालावधी दिलेला आहे की 9 महिन्यामध्ये BDSCCने योगेश्वरी देवस्थानची जी नवीन योजना व त्यामध्ये पुजाऱ्यांचे अधिकार असे मिळून त्यांनी करावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या 9 महिन्याच्या कालावधीसाठी 2016चे जे कंटेस्टिंग जे पार्टी जे आहेत जे जुने विश्वस्त आहेत त्यांनी या 9 महिन्यासाठी देवस्थानची देखभाल करावी आणि इथल्या येणाऱ्या भाविक भक्तांची सुखसुविधेवरती लक्ष द्यावं यासाठी काळजी व्हावं म्हणून हे 9 महिने तात्पुरता चार्ज दिलेला आहे. कारण की 2016ची घटना व त्या पुढील जे घटना दुरुस्ती 2018ची असेल किंवा आत्ताचं जे नवीन विश्वस्त मंडळ 2024 साली जे बीड आयुक्तांनी जे निवड केलेली आहे यांच्यावरल्या ज्या काही रिट पिटिशन जे बेकायदेशीरपणा 2024ला जे आलेले विश्वस्त मंडळ यांच्या बाबतीतल्या 5 रिट व घटना दुरुस्तीची अशा 6 रिट दिनांक 8 तारखेला यावर युक्तिवाद झाला. या युक्तिवादामध्ये माननीय न्यायाधीशांच्या समोर दिनांक 6 तारखेचा फर्स्ट अपीलमधला जे निकाल होता याचं वाचन झालं व त्या वाचन केल्याच्या नंतर माननीय न्यायाधीश यांनी पुढले सर्व प्रकरण हे इनफ्रक्च्युअस झाल्यामुळे मी स्वतः ते डिस्पोज करत आहे. कारण की 2016चं जे मूळ गाभा आहे तोच नष्ट झाल्यामुळे पुढील जे काही निर्णय आहेत ते सर्व रद्दबादल होतात असं त्यांनी स्पष्ट आपल्या दिनांक 8 तारखेच्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्याच्यामुळं 2016च्या नंतरचे सर्व जे निकाल आहेत ते सर्व रद्दबातल होतील व 2016च्या स्कीममध्ये जे प्रथम विश्वस्त म्हणून ज्यांनी पार्टी कंटेस्टिंग केली म्हणजे 2018ला 2019ला पुजाऱ्यांनी मान्य जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं होतं ते 2022ला त्यांच्या अगेन्स्ट गेल्यामुळं 2023ला त्यांनी याच विश्वस्तांच्या विरोधात त्यांना कंटेस्टिंग पार्टी करून केलं. ते 2023चा निकाल 2025 रोजी आला. त्याच्यामुळं तिथून पुढले जे निकाल आहेत 2016च्या नंतरचे ते रद्दबादल होऊन 2016ची स्कीम देखील रद्द झाली व नव्यानं BDCC यांच्याकडे इन्क्वायरी लागलेली आहे. त्यासाठी पुजारी मंडळींना 16 जूनला तिथे हजर राहण्यास सांगितलेलं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो.